भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती पाटोदा शहरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत असून यानिमित्त व्याख्याने, मिरवणुका, रॅलीचं आयोजन केलं आहे। तर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रशासकीय अधिकारी म्हणून पाटोदा तहसीलदार व पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी अभिवादन करण्यासाठी अनुयायी व राजकीय, सामाजिक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात यावी। आजचा दिवस अभिमानाचा दिवस असून समाजात एकता, अखंडता आणि बंधुभाव अबाधित राहण्यासाठी आंबेडकरांचं कार्य आणि विचार आचरणात आणणे आवश्यक आहे। तसेच शासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। यावेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सेल्फी विथ सिग्नेचर ही मोहीम अंतर्गत सेल्फी पॉइंट आणि सिग्नेचर पॉइंट उभारण्यात आले होते। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं सुशोभी करण्यात आलं असून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न महामानव यांची 133वी जयंती। मी नेहमी म्हणत असतो की डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रोज घराघरात जरी साजरी केली तरी महामानवांनी आपल्याला जे दिलेलं दान आहे ते फिटणार नाही, त्यांचे पांग फिटणार नाही। तरी हा इतका मोठा वारसा आपल्याला आपण ज्या भागामध्ये जन्मलेलो आहे त्या भागामध्ये मिळालेला आहे। पृथ्वीच्या पाठीवरती इतके महापुरुष होऊन गेले, परंतु कोलंबिया विद्यापीठामध्ये एक शिकलेला गुणवंत विद्यार्थी आजपर्यंतच्या इतिहासात कोलंबिया विद्यापीठ नाही, जगाच्या पाठीवर इतका हुशार विद्यार्थी कुठे झाला नाही असा कोलंबिया विद्यापीठाने गौरव केलेले डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। या जयंती निमित्ताने आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या जयंतीचे जे कार्यक्रम आहे ते अतिशय उत्साहात, चांगल्या पद्धतीत, शांततेत, अतिशय चांगल्या वातावरणात पार पाडू यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। किंवा वृद्ध पुरुषांनी डीजेच्या समोर जास्त जाऊ नये। ज्या गरोदर महिला असतील किंवा आबाल लेकर असतील त्यांनी डीजेच्या समोर जास्त जाऊ नये। तसं डीजे नाही, तो पारंपरिक वाद्य आम्ही लावलेलं आहे। हे सर्व समितीच्या वतीने मी सूचना देतो। यानंतर बाळासाहेब जावळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी समारोप घ्यावा। आज महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती उत्सव सोहळा संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होत असताना जगभरात साजरा होतोय। तद्वतच पाटोदा शहरातही आज अतिशय उत्साहात हा जयंती उत्सव सोहळा पार पडत आहे। त्यानिमित्त सर्व गावकरी आणि सर्व उपासिकांना हार्दिक असं धन्यवाद, शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।